Co-powered by Techno. कसं आहे, आमच्या विरोधात जे नेते आहेत, जो पक्ष आहे तो फुसका पक्ष आहे. त्यांना फक्त हवेत फुसक्या मारणं जमतं, नाही तर हवेत पतंग उडायला जमतं. ज्या गोष्टीचं कुठेही श्रेय तुम्हाला जात नाही त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न तुम्ही का केला? तुमच्यात एवढी हिंमत असेल तर मग GR तुम्ही दाखवावे. त्या GR वर आपण चर्चा करायला तयार आहोत. पण इथं असणारे जे माझे विरोधक आहेत त्यांना फार वेगळ्या वेगळ्या सवयी पूर्वीपासून लागलेल्या आहेत. त्यांच्या कुठल्याही सवय असल्या तरी इथं असणारी स्वाभिमानी जनता त्यांना माहीत आहे की ही जी सर्व कामं आहेत ती कुणी मंजूर करून आणलेली आहेत आणि पुढे कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला निवडून द्यायचं हे सुद्धा लोकांचं ठरलेलं आहे. आता किरीट सोमय्या साहेबांचं काय रेप्युटेशन आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता त्यांचा काय झालं, कसं झालं हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे मला खरं तर या बातमीबद्दल माहीत नाही. आज दिवसभर कार्यक्रम असल्यामुळे मी एवढंच सांगेल की संजय राऊत साहेब बोलत असताना ज्या काही गोष्टी बोलतात, ठीक आहे, त्यांची बोलण्याची एक विशिष्ट स्टाईल आहे, पण ते पुरावे सकट बोलतात. त्यामुळे मग आता CBI, ED या सगळ्या गोष्टी आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडे आहेत. आता ठीक आहे, कोर्टाने जो कुठला निकाल दिलाय तो कोर्टाचा निकाल आहे, पण मग खालच्या कोर्टाने निकाल दिला तर वरच्या कोर्टामध्ये आपल्याला चॅलेंज करावं लागतं. शेवटी तिथं असणाऱ्या जजचं एक जजमेंट असतं, आम्ही त्याचा मान सन्मान करतो. पण पुढे जेव्हा वरच्या कोर्टमध्ये तो विषय जाईल तिथं न्याय हा नक्कीच संजय राऊत साहेबांना मिळेल. ते असं नाही, तुम्ही जर बघितलं तर त्या यात्रेचा चेहरा हे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि या पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली हे जयंत पाटील साहेब त्या यात्रेमध्ये आहेत. आणि मग याच्यात ती यात्रा सगळीकडे फिरत आहे. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत मी स्वतः निर्णय घेतला होता. पवार साहेबांनी मला मार्गदर्शन केलं होतं की तोपर्यंत मतदारसंघामध्ये थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जी कुठली पवार साहेबांनी दुसरी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल खूप जास्त आम्हाला इथं बोलता येणार नाही, पण ती जबाबदारी शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं करत आहे. आता कारण या अहंकारी सरकारलाच माहिती असावं, जे इथं माझे विरोधक आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या बॉसला म्हणजे सागर बंगल्यावर फोन केला असावा आणि मग सागर बंगल्यामध्ये बसणारे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं असावं, जे लोक इथं राहतात कर्जत जामखेडचे, जे खऱ्या अर्थाने या भूमीचे मालक आहेत, अशा लोकांना आज जाऊन देऊ नका हा आदेश कदाचित वरून आला असावा. म्हणून 300 पेक्षा जास्त SRPF, नॉर्मल पोलीस व तसंच बंदूकचे पण पोलीस इथं आले होते. खरं आश्चर्याची गोष्ट आहे, सामान्य लोकांना जी वास्तू आहे, जी उभी केली गेली आहे, ती वास्तू फक्त बघायची होती आणि ती वास्तू सुद्धा इथं असणाऱ्या सामान्य लोकांना बघून दिली नाही. आश्चर्य, आम्ही निषेध करतो. आता हा कार्यक्रम थोडी आम्ही SRPF केंद्राच्या आत घेतलेला, आम्ही हा बाहेर घेतलेला आहे. याच्याबद्दलचं आम्ही पत्र दिलं होतं, पण आम्हाला पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलं की तुम्हाला ते घेता येणार नाही. आता सरकारमध्ये असणारे जे कोणी सत्तेत ते मात्र या बाबतीत तिथं करतील. आता आम्ही जे केंद्र मंजूर करून आणलं ते साध्या इथल्या कार्यकर्ते नागरिकांना बघून सुद्धा तुम्ही देत नाही. 300 पोलीस तुम्ही पाठवता. वा, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. माझ्या मतदारसंघामध्ये अशी अनेक कामं आहेत जे मी मंजूर करून आणली, पण देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझे जे विरोधक आहेत त्यांनी त्याचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे आणि मग त्यावेळेस तुम्हाला काय बोलता आलं नाही. त्यामुळे हे जे काय ते बोलतायत करतायत ते फक्त राजकीय स्टंट आहे. आम्ही जे इथं केलं तो आमचा हक्क होता. ठीक आहे, आमचा हक्क त्यांनी हाणून पाडला तर 2 महिन्यानंतर बघू. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.